वाशिम शहरातील पाटणी चौकामधील जे महात्मा ज्योतिराव फुले याच्या भाजी मार्केट व तसेच व्यापार संकुलन उभारणी करण्यात आली होती। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रेत्याची दुकाने लागत होती। मात्र सध्याच्या परिस्थितीला पर्याय उपलब्ध जागा करून दिली। मात्र काही ठिकाणी हे जागा या ठिकाणी भाजीपाला विक्रेते मोठ्या प्रमाणात इथं बसलेले आहेत। मात्र या परिस्थितीत जर बघितलं तर या व्यापार संकुलनचं हे दुरावस्था झाल्याचे चित्र आहे। सध्या परिस्थिती आपण बघू शकतो, नगरपालिका ह्या पूर्णतः गाजावाजा करत घंटा गाडी घेऊन कचरा उचलण्याचं काम करत असल्याचं चित्र आहे। मात्र सध्या परिस्थिती जर बघितलं मोठ्या प्रमाणात इथं घाणीचं साम्राज्य पसरलं आहे। आजूबाजूला जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात शहरामध्ये मुख्य शहर पाटणी चौक हा या चौकात घाणीचं साम्राज्य आहे। सध्या परिस्थितीत बघू शकतो आपण, इथं मोठ्या प्रमाणात इथं भाजीपाला टाकला जाते, इतरही काडी कचरा टाकला जाते किंवा हॉटेलचंही सामान टाकलं जाते आणि इथं गुरेढोरे इथं एकच गर्दी करत असतात। मात्र या सध्या नगरपालिकेच्या ज्या कार्यपद्धतीवर याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते, त्याच्यामुळे सध्या परिस्थिती जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलेलं चित्र आहे। त्यामुळे आता नेमकंच नगरपालिका हा या संकुलांमध्ये म्हणजे हे कचरा आणि याची नियोजन कधी करणार हे आपल्याला बघावं लागणार। नागरिकांमध्ये अनेक तक्रारी केल्या, मात्र याच्याकडे नगरपालिकेच्या वतीनं दुर्लक्ष केल्याचं सांगण्यात येते। तसेच या ठिकाणचे जे या कचरा आणि या कॉम्प्लेक्समध्ये झालेलं या मार्केटमध्ये झालेलं जे दुर्गंधी आहे याच्यामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे आता हे नेमकंच नगरपालिका यावर लक्ष देते का हे आपल्याला बघावं लागणार आहे। कॅमेरामॅन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम।